केली. मोहिमेचा वेद राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला, पण महाराजांना फार टिकू शकला नाही. बऱ्याच वेळी काही दुर्घटना घडल्याने आपण ऐकतो, कुठे भूकंप झाला, कुठे पूर येतो, कुठे वादळ येतो, तर कुठे वीज पडतात, हे कुठे कडे कोसळतात, तर कुठे गारपीट होते. ह्या सर्वांची चित्रणांचे संघात मुलांकडे होते. मुलांना वरील चित्राचं नीट निरीक्षण करा. तुम्हाला पाहिलेले किंवा वापरलेले काय अशा वाहतुकी साधने शोधा. धैर्येश्वराचे मंदिर शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केली. मोहनाशाहीचे आपण ऐकता तुम्हाला समजला. पान नंबर 16 धडा 26 धड्याचे नाव रोपटे. खेळाचा तास सुरू झाला. मुले गटागटाने खेळू लागली. आणि राहुल यांनी एक गट केला होता. पप्पू त्यांच्या गटाजवळ येऊन म्हणत, अरे मला घ्या ना तुमच्या गटात. रमांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वणन गावातील त्यांच्या वडिलांचे नाव ऋतुदुद्र होते. आपल्याला एकमेकांच्या सोबत राहायला आवडते, कारण आपण आई वडिलांबरोबर राहतो. घरातील कशी पुसून झाले. आई जमून तिने बिमला मोठ्या रस्त्यावर जाऊ नको म्हणून बजावले. ती तिथेच आडवी झाली. बब्बी शेजारी गेली म्हणून बिमला एकटे वाटू लागले. एक होता शेतकरी, तो शेतात खूप कष्ट करायचा. शेताभोवती तिने झाडी लावली होती. त्या झाडांवर मधमाशी, कोकिळा, काजळी, चिमणी व कावळा राहत होते. त्या झाडांभोवती मुंगही राहत होते. पान नंबर 5 दिनदर्शिका. दिनू म्हणाला, मित्रांनो, ऑगस्ट महिन्यात आपण स्वातंत्र्य दिन साजरा झाला. शाळेत झेंडावंदन झाले. प्रभात फेरी निघाली. भाषणे झाली. मुलांना खाऊ दिला. नंबर 9 धड्याचे नाव मोठ्याने वाचूया. माझी नाच होणारी, हसऱ्या चेहऱ्याची, सर्वांना आवडणारी, सर्वजण तिला लाडाने सोनू म्हणतो. नंबर 12 धड्याचे नाव एक लहान